नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थाचं एक छोटंसं अभंग पाहणार आहोत. नरसिंह सरस्वती प्रगट झाले, अग्नीत पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा. माणसाला आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी गरज कशाची आहे? पैसे, नोकरी, ओळख याची नाही, तर माणसाला सगळ्यात जास्त गरज आहे आतून बदलण्याची. कारण बाहेरचं जग बदलणं आपल्या हातात नसतं, पण स्वतःला बदलणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. या अभंगाचा खरा अर्थ हाच सांगतो की जेव्हा दिव्य शक्ती प्रगट होते तेव्हा ती कोणताही भेदभाव करत नाही. जो चुकला आहे, जो अडकलाय, जो आयुष्यात हारलाय, अशा प्रत्येकाला ती नवीन संधी देते. आपण सगळेच कधी ना कधी चुकतो, पण चूक केल्यानंतर थांबतो की पुढे जातो, हेच आपल्या आयुष्याची दिशा ठरतं. स्वामी सांगतात, भूतकाळात अडकू नका, पश्चातापात स्वतःला जाळू नका. उठा आणि योग्य मार्गावर चालायला सुरुवात करा. दिव्यता ही नेहमी गोंगाटात दिसत नाही, ती अनेकदा एकांतात, शांततेत कार्य करते. जिथे कुणाचंच लक्ष नाही तिथे सर्वात मोठं परिवर्तन घडतं. आजही स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत, तू जिथे आहेस तिथूनच सुरुवात कर. तू जसा आहेस तसाच माझ्याकडे ये. फक्त मन स्वच्छ ठेव आणि मार्ग सोडू नकोस. जर आज तू स्वतःला हरलेलं समजत असशील तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. देव हार मानत नाही, फक्त माणूस स्वतःवरचा विश्वास सोडतो. स्वामी समर्थ म्हणजे चमत्कार नव्हे, स्वामी समर्थ म्हणजे नवी सुरुवात. आज एक निर्णय घ्या, वाईट सोडायचा, चांगलं स्वीकारायचं आणि श्रद्धेने पुढे जायचं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे उद्धार नक्कीच होतो. श्री स्वामी समर्थ.